नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर 44,228 प्लस जागांसाठी ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती आणि 10वी पासवरच ही भरती होती आणि फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गेलेली आहे, म्हणजे 5 ऑगस्ट शेवटची तारीख होती आणि एडिट करण्याची जी तारीख होती ही 8 ऑगस्ट होती। तर आता ज्या भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे सर्व बंद झालेले। आता या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर आमच्या डिव्हिजनचा यावर्षी कटअप किती लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा मुलांचा कटअप किती लागणार आहे, मुलींचा कटअप किती लागणार आहे, याबद्दलच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे। तर मी तुम्हाला कोणकोणत्या डिव्हिजनचा कटअप या ठिकाणी सांगणार आहे, तर सांगून देत तुम्हाला या ठिकाणी अहमदनगर डिव्हिजन झालं, अकोला झालं, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा डिव्हिजन, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसिल, नांदेड, नाशिक, त्याचबरोबर नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसिल, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर मिरज झालं, भुसावळ झालं, त्याचबरोबर सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तुम्ही ह्या कोणते हे जे मी तुम्हाला या ठिकाणी डिव्हिजन सांगितले, तर या कोणत्या ना कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की बा आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी किती टक्के असले पाहिजे, सेफ झोन किती यावर्षी असणार आहे, सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती टक्के असले पाहिजे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तर महाराष्ट्राचा यावर्षी या सर्व डिव्हिजनचा कटअप किती लागणार आहे कॅटेगरीनुसार, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर करत असतो। सर्वात जास्त भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे, कारण की आता फॉर्म भरणे सर्व झालेले आहे, फॉर्म भरण्याची डेट जे या ठिकाणी क्लोज झालेली आहे। तर आता रिझल्ट कधी लागणार आहे, तर पहा मी तुम्हाला आता सांगून देतो, जे मागच्या वर्षी जी भरती निघाली होती 2023 ची, त्यावेळेस 30,146 जागांसाठी भरती निघाली होती, त्या भरतीचे फॉर्म भरणे बंद झाले होते, तिथून 15 दिवसांनी रिझल्ट लागला होता। त्यानंतर जे 2022 ची सुद्धा 40,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती आली होती, त्यावेळेस सुद्धा ज्या विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची डेट क्लोज झाल्यानंतर 15 दिवसांना पहिली लिस्ट या ठिकाणी लागली होती। तर यावर्षी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट हा 15 दिवसांना या ठिकाणी लागणार आहे। जवळपास 25 ऑगस्ट पर्यंत, 25 ऑगस्टच्या अंदर यावर्षी पहिली लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की इथून 15 ते 20 दिवसाच्या अंदर या ठिकाणी तुमचा पोस्ट ऑफिस जीडीएसचा रिझल्ट लागणार आहे, निकाल लागणार आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट लागत नाही, तर याच्या जवळपास 5 ते 6 लिस्ट यावर्षी लागण्याचे जास्त चान्सेस आहे, 7ही या ठिकाणी लागू शकते असा आपला अंदाज यावर्षी आहे। ठीक आहे, तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो कटअप किती लागणार आहे डिव्हिजननुसार मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तुम्ही जर अहमदनगर डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला असेल, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन, तुम्ही या कोणत्या कॅटेगरीचे असाल, मुलांचा आणि मुलींचा जो कटअप जाणारा हा 90-91च्या वरचा जाणार आहे या डिव्हिजनचा। त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनचा सुद्धा एकदम हाय जाणार आहे, कारण की जागा कमी आहे आणि फॉर्म भरपूर आलेले आहे या ठिकाणी। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा 91-92च्या वरचा या ठिकाणी कटअप जाणार आहे। त्यानंतर अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजनमध्ये सुद्धा जागा कमी आहे आणि या ठिकाणी सुद्धा भरपूर अर्ज आले। तर या ठिकाणचा जो कटअप आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या वरच या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर बारामती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या वरच जाणार आहे। त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, तर भुसावळ डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे यावर्षी एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 90-91 पर्यंत जाणार आहे, याच्या वरचा जाणार आहे। त्यानंतर बीड डिव्हिजन आहे, तर बीड डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या वरच या ठिकाणी जाणार आहे। त्या भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा या ठिकाणी एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन असाल तर 90-91च्या वरच जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन आहे, तर बुलढाणा डिव्हिजनचा सुद्धा कटअप एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा 92+ या ठिकाणी जाणार आहे, 92 पर्यंत या ठिकाणी कटअप जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन आहे, तर चंद्रपूर डिव्हिजनला ज्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त अर्ज आलेले आहे, सर्वात जास्त फॉर्म चंद्रपूर डिव्हिजनमध्ये भरलेले आहे आणि या ठिकाणचा जो कटअप आहे हा 90 किंवा 93च्या वरच या ठिकाणी जाणार आहे, 92-93च्या वरच जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजन। कोणती कॅटेगरीचे असाल तुम्ही, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कोणत्याही कॅटेगरीचे असाल, 90-93च्या वरचा कटअप या ठिकाणी जाणार आहे चंद्रपूर डिव्हिजन। त्यानंतर धुळे डिव्हिजनचा जो कटअप जाणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन, तर या सर्व
कॅटेगरीचा जो कडाप आहे हा सुद्धा 93 किंवा 92च्या वरती या ठिकाणी जाणार आहे, कारण की जागा कमी आहे, अर्ध जास्त त्या ठिकाणी आलेले आणि तिकडले जास्त पर्सेंटेज मुलांना जास्त आहे, म्हणजे 92-93 अशा प्रकारे टक्के 10वीमध्ये मुलांना. त्यानंतर गोवा डिव्हिजनचा कडाप थोडा कमी जाण्याची शक्यता, म्हणजे 80 पर्यंत किंवा 90 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो गोवा डिव्हिजन, कारण की गोवा डिव्हिजनमध्ये जास्त फॉर्म आले नाही आहे आणि एक वेळा जे गोवा डिव्हिजनचा जो कडाप हा खूप कमी गेला होता, म्हणजे 60 वर ओबीसी कॅटेगरीचा, एसटी कॅटेगरीचा सुद्धा 60 पर्यंत कडाप मागच्या वेळेस 2022च्या शेवटल्या लिस्टमध्ये जो कडाप यावर्षी त्यावेळेस लागला होता. ठीक आहे, तर गोवा डिव्हिजनला कमी लागण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की भरपूर मुलांना असं वाटतं की बा आपण एवढ्या दूर कशाला फॉर्म भरत, आपण जर एवढ्या दूर गोवा डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला आणि त्या ठिकाणी जर समजा आपण रूम भाडं जरी केलं तर त्या ठिकाणी जास्त पैसे खर्च होते, त्यामुळे भरपूर मुलं गोवा डिव्हिजनला फॉर्म भरत नाही, कारण की खूप लांब आहे त्या ठिकाणी आणि तिकडला खर्च सुद्धा कमी येतो. तर या ठिकाणी कमी लिस्ट लागण्याचे जास्त चान्सेस असते गोवा डिव्हिजनला. मागची जी भरती होती, मागच्या भरतीमध्ये सुद्धा गोवा डिव्हिजनचा कडाप कमी गेला होता. ठीक आहे, तर 80 पर्यंत सुद्धा असेल किंवा मग बाय चान्स जर विद्यार्थी मित्रांनो 70 पर्यंत सुद्धा गोवा डिव्हिजनचा लागू शकते, जर समजा या ठिकाणी कमी अर्ध आले असेल तर. ठीक आहे, तर जास्त चान्सेस आहे गोवा डिव्हिजनला सिलेक्शन व्हायचे. त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे. जळगाव डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे हा 92-93च्या अर्थ जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन ह्या सर्व कॅटेगरीचा. कराड डिव्हिजन SC ST OBC EWS ओपन ह्या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या अर्थ जाणार आहे. कोल्हापूर डिव्हिजनचा SC ST OBC EWS ओपन ह्या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या कटाप जाणार आहे. मालेगाव डिव्हिजन SC ST OBC EWS ओपन ह्या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या अर्थ कटाप जाणार आहे. त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, तर या त्याचबरोबर मुंबई सिटी साऊथ आणि ह्या दोन्ही मुंबई सिटी नॉर्थ त्याचबरोबर मुंबई सिटी साऊथचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93च्या वरती या ठिकाणी जाणार, 93 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो नागपूर सिटी आहे. नागपूर सिटीचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 92 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, सर्वच कॅटेगरीचा मुलांचा आणि मुलींचा. त्यानंतर पहा नांदेड डिव्हिजन आहे. नांदेड डिव्हिजनचा सुद्धा कडाप जास्त जाणार आहे SC ST OBC EWS ओपन 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजनचा या ठिकाणी जास्त जाण्याची शक्यता, म्हणजे 94 पर्यंत सुद्धा नाशिक डिव्हिजनचा जाऊ शकतो SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा. त्यानंतर नवी मुंबई डिव्हिजन आहे. नवी मुंबई डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91-92 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद डिव्हिजन आहे. उस्मानाबाद डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91च्या वरती जाणार आहे. त्यानंतर पालघर डिव्हिजन आहे. पालघर डिव्हिजनला थोडा कमी जाऊ शकतो, म्हणजे 90 पर्यंत या ठिकाणी कडाप जाऊ शकतो SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा. त्यानंतर पंढरपूर डिव्हिजन आहे. पंढरपूर डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93च्या वरती या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर परभणी डिव्हिजन आहे. परभणी डिव्हिजनला सुद्धा 92 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा मुलांचा आणि मुलींचा. त्यानंतर पुणे सिटी ईस्ट झालं, त्याचबरोबर पुणे सिटी ईस्ट आहे, तर ह्या दोन ठिकाणचा जो कडाप हा 95 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे सर्व कॅटेगरीचा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असेल तर. त्यानंतर कारण की जागा खूप कमी आणि अर्ध जास्त त्या ठिकाणी आलेला आहे, भले पुणे मोफसिलमध्ये जागा जास्त आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा 92-93 पर्यंत जाऊ शकतो पुणे मोफसिल या ठिकाणी SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा. ठीक आहे, त्यानंतर रायगड डिव्हिजन आहे. तर रायगड डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93 पर्यंत जाणार आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 90 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे. त्यानंतर मिरज डिव्हिजन आहे. तर मिरज डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91-93च्या वरती जाणार आहे. त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे. भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व भुसावळ RMS LDN आहे, तर या ठिकाणचा जो कडाप आहे हा सुद्धा 93-94च्या वरती या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर सांगली डिव्हिजनचा जो कडाप आहे ह्या 94 पर्यंत जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा. त्यानंतर सातारा डिव्हिजन आहे. सातारा डिव्हिजनचा जो कडाप आहे तर हा जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93च्या वरती जाणार आहे. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन आहे. श्रीरामपूर डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 93-94 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे हा 93 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर ठाणे डिव्हिजन आहे. ठाणे डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. सोलापूर डिव्हिजनचा 95+ या ठिकाणी जाण्याची शक्यता SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा सोलापूर डिव्हिजनचा. त्यानंतर वर्धा डिव्हिजन आहे. वर्धा डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन 93-94
प्लस या ठिकाणी जाणार आहे, कारण की जागा कमी आहे, अर्ज जास्त आले. त्यानंतर यवतमाळ डिव्हिजन आहे, तर यवतमाळ डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 93 प्लस या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, सर्वच कॅटेगरीचा, कारण की फॉर्म जास्त आलेला आहे, जागा कमी आहे त्या ठिकाणी. तर 90-93च्या वरच या ठिकाणी कडाप सर्व कॅटेगरीचा जाणार आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. पोस्ट ऑफिस GDSचा कडाप किती लागणार आहे, कडाप कधी लागणार आहे याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.